आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो? ओके. हा. तर आता लक्ष द्या सर्वांनी, आपला ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवा. आपण या अगोदर माझ्याकडे मी सांगितलं होतं तुम्हाला 3 टॉपिक जे आहेत, जे फिजिओलॉजीचे 3 टॉपिक आहेत, याच्यापैकी पहिला टॉपिक रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन तो आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला आज जो टॉपिक सुरुवात करायचा त्या टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्शन इन द लोअर अँड हायर ॲनिमल्स. म्हणजे रिप्रोडक्शनचा जो दुसरा टॉपिक आहे तो आपल्याला सुरुवात करायचा. आणि मार्काचं जर विभाजन पाहिलं तर आपल्याला असं जाणवतं, म्हणजे आता हा नवीन जो पॅटर्न आहे, यावर्षी आपल्याला माहिती आहे की 25% सिलेबस हा कमी केलेला आहे. मग आता हा 25% सिलेबस कमी करून मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर आपला जो अगोदरचा टॉपिक संपला, या टॉपिकला त्याला जे मार्क आहेत ते आहेत 6 ते 8. 6 ते 8. 6 ते 8 याचा अर्थ कंपल्सरी रेस्पिरेशन हा टॉपिक 6 मार्काला विचारला जाणार आणि विदाउट ऑप्शन तो 8 मार्काला असेल. त्याच्यानंतर आजचा जो आपल्याला टॉपिक सुरुवात करायचा आहे तो म्हणजे रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनला सुद्धा भरपूर मार्क आहेत. आता या टॉपिक मधलं विभाजन पाहिलं आणि रिप्रोडक्शन मधलं विभाजन जर पाहिलं तर थोडासा एक फरक आहे की याच्यामध्ये मार्क जे आहेत हे 7 ते 9 एवढ्या मार्काला किंवा 7 ते 10 इतक्या एवढ्या मार्काला तो याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आज आपण महत्वाच्या टॉपिक कडे येऊ की ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. मग आता आपल्याला पाहायचं रिप्रोडक्शन. आता आपल्याला या टॉपिक मध्ये रिप्रोडक्शन मध्ये काय काय पाहायचं. सुरुवातीला पाहायचं रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं की वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन हे कसं घडून येतं, म्हणजे मेथड्स ऑफ द रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला पाहायचं रिप्रोडक्शन इन द हायर ॲनिमल्स, म्हणजे फक्त माणसाचा अभ्यास आपल्याला जास्त आहे. आणि मग आता माणसामध्ये काय काय आहे, तर याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द टेस्टिस आहे, त्याच्यानंतर ओव्हरी आहे, हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द ओव्हरी आहे, त्याच्यानंतर फिमेल मध्ये मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे शॉर्ट मध्ये त्याला एमसी म्हणतात, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन असेल, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ असेल, त्याच्यानंतर पार्च्युरेशन, त्याच्यानंतर जस्टेशन पिरियड असेल, आणि पार्च्युरेशन म्हणजे हाऊ द चाइल्ड इज रिलीज्ड फ्रॉम द बॉडी ऑफ द मदर, दॅट इज कॉल्ड एज द पार्च्युरेशन, ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो. आणि त्याचबरोबर एवढं संपल्याच्या नंतर काही हेल्थ डिसीजेस जे असतात इन रिलेटेड टू द रिप्रोडक्शन ते आपल्याला पाहिजे आहेत. एवढं सर्व आपल्याला या टॉपिक मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आता ते सर्व पाहण्याच्या अगोदर आपण काही बाबी समजून घेऊ. तर हे रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि कशाला म्हणतो आपण, रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे. एक सोपी डेफिनेशन लक्षात ठेवायची. समजा एखादा हा ए ऑर्गॅनिझम आहे. आता आपण आपल्या पॅरेंटच्या संदर्भामध्ये पाहतो, समजा आपले पॅरेंट आहेत ए प्लस बी, असे आपले हे दोन पॅरेंट आहेत ए आणि बी. मग आता याच्यापासून आपण प्रोड्यूस होतो, म्हणजे आपण कोणतं आहोत, हे ए प्लस बी इक्वल टू सी. इथं मी काय सांगितलं, समजा आपला हा पॅरेंट आहे, हे फादर आहे, ही मदर आहे. तर यांचं ज्या वेळेला कॉम्बिनेशन होईल त्यावेळेला काय आपण सी म्हणजे वी आर प्रोड्यूस. म्हणजे याचा अर्थ की जुने जे जीव आहेत यांच्यापासून त्यांच्यासारखाच नवीन जीव तयार होणं, या प्रक्रियेला म्हणतात रिप्रोडक्शन. मग आता आपल्या ह्या सायंटिफिक भाषेमध्ये मी त्याची डेफिनेशन सांगतो की ऍक्च्युअली रिप्रोडक्शन म्हणजे असतं तरी काय. द
फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम द pre-existing life, that is called as the reproduction. Formation of life, formation of life, लाईफ याचा अर्थ नवीन जीव तयार होणं. फॉर्मेशन ऑफ लाईफ कुणापासून होतं? फ्रॉम pre-existing life, pre-existing life. आता डेफिनेशन समजून घ्या. फॉर्मेशन ऑफ लाईफ फ्रॉम द pre-existing life, that is called as the reproduction. म्हणजे जुन्या जीवापासून नवीन जीव तयार होणं या प्रक्रियेला म्हणतात रिप्रोडक्शन. जसं की आपले आई आणि वडील आहे, मग आई आणि वडील ह्या दोघांपासून आपण प्रोड्यूस आहोत. याचा अर्थ आपण नवीन जीव तयार झालो जुन्या जीवापासून, आणि यालाच म्हणतात रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम द pre-existing life, that is called as the reproduction. And this reproduction, it is a major life process, because in the life of the living organism the different processes are takes place, and out of that different process the reproduction, it is the major life process. याला मेजर लाईफ प्रोसेस का म्हणतात आणि ही आवश्यक का आहे? फॉर द सर्वायवल ओव्हर अ, आता एक आपण जर निसर्गामध्ये पाहिलं, नोबडी कॅन सर्वाइव्ह ओव्हर अ लॉंग पिरियड. म्हणजे एखादा असा जीव आहे का की त्याला मृत्यूच नाही? जो जीव आहे, जो जन्माला येतो त्याला मृत्यू आहे. मग आता आपण येतो, आपण या पृथ्वी तलावरती कायमच राहणार आहेत का? नाही. मग आपण काही दिवसानंतर आपणही या पृथ्वी तलावरून निघून जाणार आहोत. याचा अर्थ आपलंही अस्तित्व या पृथ्वी तलावरती कंटिन्यू राहणार नाही. मग सर्वाइव्ह, वी आर सर्वाइव्ह ओव्हर, और वी आर नॉट सर्वाइव्ह ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ द टाइम. मग आपण ज्याला म्हणतो की एव्हरी ऑर्गॅनिझम इट इज हॅव्हिंग अ लाईफ स्पॅन, स्पेसिफिक लाईफ स्पॅन. म्हणजे प्रत्येकाला परमेश्वरानं दिलेलं ठराविक आयुष्य आहे. उदाहरणार्थ माणसाचा जर विचार केला तर माणूस 80 ते 100 वर्ष जगतो. याचा अर्थ काय झाला? दॅट इज द लाईफ स्पॅन ऑफ द ह्युमन बीइंग. आणि मग आफ्टर द सर्वाइव्ह, म्हणजे एवढ्या कालावधीच्या नंतर द ऑर्गॅनिझम लिव्ह नॅचरली फॉर लिमिटेड टाइम पिरियड. म्हणजे तो लिमिटेड पिरियड पुरता राहतो आणि मग इट कॅन लिव्ह दॅट एन्व्हायरमेंट. म्हणजे डेथ इज कॉज्ड इन दॅट ऑर्गॅनिझम आफ्टर सम डेज और सम इयर्स. म्हणजे काही कालावधीच्या नंतर, जसं मी सांगितलं की माणूस एवढा वर्ष जगतो आणि एवढ्या वर्षाच्या नंतर त्याचा डेथ होतो. नो बडी कॅन सर्वाइव्ह ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फॉर लाईफ टाइम. म्हणजे कायमचं कुणीच राहणार नाही. एक ठराविक कालावधीपर्यंत आपण या पृथ्वी तलावरती राहतो. आणि मग जर समजा रिप्रोडक्शन झालंच नसतं तर काय झालं असतं? माणसाची जात या पृथ्वी तलावरती राहिली नसती, माणसं नष्ट झाली असती, पृथ्वीवरती माणसं दिसली नसती, इतरत्र प्राणी फक्त दिसले असते. आणि म्हणून द रिप्रोडक्शन इट इज अ व्हेरी इसेन्शियल प्रोसेस. म्हणून आपण असं म्हणू की ऑर्गॅनिझम लाईव्ह नॅचरली फॉर लिमिटेड टाइम पिरियड, अँड इन द ऑर्गॅनिझम the different methods of the reproductions are present. वेगवेगळ्या प्रकारे in the different organism the different methods of the reproductions are present. आणि याच्यामध्ये जर माणसामध्ये जर पाहिलं ना, in the life of the human being the various process are takes place at the time of the reproduction. काय काय होतं? नंबर 1 म्हणजे माणसाचा विचार केला ना तर सुरुवातीला काय होतं? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस, गॅमेटोजेनेसिस. आता आपल्याला असं वाटेल बाबा ही गॅमेटोजेनेसिस काय नवीन शब्द आहे. हो, टॉपिकच नवीन आहे, सिलेबस पण नवीन आहे यावर्षी बदललेला.
आणि बदललेल्या सिलेबस मध्ये ह्या नवीन बाबी आहेत. गॅमेटोजेनेसिस याचा अर्थ द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ गॅमेट दॅट इज कॉल्ड ॲज द गॅमेटोजेनेसिस. आता मेल आणि फिमेल आहे, दोन आहेत. मेल मधले जर पाहिलं आपण तर मेल मध्ये गॅमेट कोणते असतात? स्पर्म असतात. फिमेल मध्ये कोणते असतात? दॅट इज द ओव्हा. म्हणजे मेल मध्ये स्पर्म गॅमेट असतात आणि फिमेल मध्ये ओव्हा असतात. आता the process of formation of a gamete that is called as the गॅमेटोजेनेसिस. गॅमेट तयार होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. आता एकदा गॅमेट तयार झाले नंतर काय होतं? जी दुसरी स्टेप आहे याला म्हणतात फर्टिलायझेशन. Fertilization, fusion of the male and the female gamete, that is called as the fertilization. मेल मधला हा स्पर्म आणि फिमेल मधला ओहा दोन्ही एकमेकांना फ्यूज होतात आणि या प्रक्रियेला म्हणतात फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर एकदा फर्टिलायझेशन झालं की पुन्हा काय तयार होणार? एम्ब्रिओ. याचा एम्ब्रिओ तयार होणार. म्हणजे जी आपली सुरुवातीची डेव्हलपमेंटची स्टेज असते, मेल आणि स्पर्म आणि ओव्हा एकमेकांना फ्यूज झाले त्याच्यापासून जी सुरुवातीला सेल तयार होईल त्याला झायगोट म्हणतो आणि झायगोटची ग्रोथ झाली की त्याचा एम्ब्रिओ तयार होतो. आणि आता एकदा फिमेल मध्ये एम्ब्रिओ झाला की नंतर काय होणार? पार्च्युरेशन. पार्च्युरेशन याचा अर्थ डिलिव्हरी. म्हणजे एका जो एम्ब्रिओ मदरच्या बॉडीमध्ये डेव्हलप होतो तो शरीराच्या बाहेर रिलीज होणं, दॅट इज कॉल्ड ॲज द पार्च्युरेशन. आणि त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इट इज ऑल्सो व्हेरी इसेन्शियल. म्हणजे मी आता या कोणकोणत्या बाबी सांगितल्या? गॅमेटोजेनेसिस, गॅमेटोजेनेसिसच्या नंतर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनच्या नंतर डेव्हलपमेंट एम्ब्रिओ किंवा डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ, त्याच्यानंतर पार्च्युरेशन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. These things are included inside the reproduction. आणि निसर्गामध्ये पहा तुम्ही वेगवेगळ्या इन द डिफरंट ऑर्गॅनिझम द डिफरंट मेथड्स ऑफ द रिप्रोडक्शन आर प्रेझेंट. मग आता त्या कोणत्या आहेत? उदाहरणार्थ अमिबाचं घ्या आणि आपलं घ्या. अमिबामध्ये आणि आपल्यामध्ये रिप्रोडक्शनची वेगळी मेथड आहे. अमिबामध्ये तुम्ही 9वी 10वीच्या वर्गामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. इन केस ऑफ द अमिबा the asexual type of the reproduction is present. asexual type. आणि माणसाचा जर विचार केला तर माणसामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन इज प्रेझेंट. त्या दोन मेथड आहेत रिप्रोडक्शनच्या, असेक्सुअल आणि सेक्सुअल. मग असेक्सुअल जे आहे ना, असेक्सुअल या वर्षी म्हणजे तुम्ही आता जे 12वीला विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन हा पॉइंट कॅन्सल केलेला आहे. आणि फक्त मग आता यावर्षी काय आहे? सेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्यांचा ऑडिओ बंद करा. कोण बोलतोय रे मध्ये? ऑडिओ बंद करा. असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन अशा दोन त्यांच्यामध्ये. कोळपकर, कोळपकर तुझा बंद केला का तू? परत आवाज येणार नाही कोळपकर, नाही तर कायमस्वरूपी तुला डिलीट केला जाईल. हा, करू का रिमूव्ह तुला लगेच? कोळपकर, कोळपकर सानिका, हा लक्ष द्या परत. असेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. एखाद्या विद्यार्थ्यांना परत जर असं डिस्टर्ब झाला तर त्या विद्यार्थ्याला परत वर्षभर कुठल्याही प्रकारचं काहीही करता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल
रिप्रोडक्शन. आता ह्या असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मी आता सांगितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग इन केस ऑफ द amoeba, the asexual method of the reproduction is present, and in case of the human being, the sexual method of the reproduction is present. याचा अर्थ काय असतो बरं का? एकच उदाहरण मी सांगतो या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शनचं. आता उदाहरणार्थ अमिबा. अमिबा मध्ये आपण असं कधी पाहिलं का की हा मेल अमिबा आहे, हा फिमेल अमिबा आहे? अमिबा वेगवेगळे नसतात. मग अमिबा एकच प्रकारचा अमिबा आहे, परंतु त्या अमिबामध्ये नवीन जीव सुद्धा तयार होतो. का? कारण आता समजा हा अमिबा आहे, मग ह्या अमिबाचा एखादा शरीराचा तुकडा असा बाजूला जरी पडला, तुटून पडला, तरी पण काय होणार की याच्यापासून नवीन जीव तयार होतो. आणि म्हणून ही जी मेथड आहे रिप्रोडक्शनची, याला कोणती म्हणायचं? असेक्सुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. अँड इन द डिफरंट ऑर्गॅनिझम the different method of the reproductions are present. तर माणसामध्ये मी सांगितलं की सेक्सुअल रिप्रोडक्शन इज प्रेझेंट. मग आता हे एकदा माहिती झाल्याच्या नंतर आपल्याला हे डिटेल मध्ये पाहायचं नाही, कारण ते आपल्या सिलेबस मधून डिलीट केलेलं आहे. आणि मी तुम्हाला परत एका दिवशी आता या नवीन सिलेबस मध्ये काय आहे काय नाही याची सर्व माहिती सांगेल. पूर्ण आपल्याला या पॅटर्न मध्ये एकदा मी पाठवलेलं पण आहे, आणि तरी पण पुन्हा तुम्हाला एकदा त्याची माहिती सांगितली जाईल. आता हे आपल्याला पाहायचं नाही. मग आपल्याला काय पाहायचं? आपल्याला पाहायचं फक्त सेक्सुअल रिप्रोडक्शन. कारण असेक्सुअल आपल्याला अभ्यासालाच नाही, म्हणून फक्त काय पाहायचं? सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एम्फी मिक्सिंग. सेक्सुअल रिप्रोडक्शन काय म्हणतात? एम्फी मिक्सिंग. मी थोडासा एक मागे जातो की आपण ह्या रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये सर्व पाहिलं, आणि रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये जेव्हा सर्व पाहिलं तेव्हा आपल्याला एक बाब प्रकर्षाने लक्षात आलेली असेल की वा हे रिप्रोडक्शन आवश्यक का आहे. तर रिप्रोडक्शन याच्याकरता आवश्यक आहे, नंबर 1, इट इज इसेन्शियल फॉर continuity of the species from generation to generation. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हे अस्तित्व कंटिन्यू ठेवण्याकरता रिप्रोडक्शन हे गरजेचं आहे. जर रिप्रोडक्शन झालं नाही तर नवीन जीव या पृथ्वी तलावरती राहणार नाही किंवा तयार होणार नाही. आता उदाहरणार्थ आपल्या पॅरेंट मध्ये जर रिप्रोडक्शन झालं नसतं तर आपण या पृथ्वी तलावरती राहिलो नसतो. म्हणजेच रिप्रोडक्शन इट इज अ इसेन्शियल फॉर continuity of the species from generation to generation. Number 2, the reproduction it is essential to increase the number of the individuals. म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल्स संख्या वाढवण्याकरता रिप्रोडक्शन हे आवश्यक आहे. संख्या वाढवणे याचा अर्थ काय की समजा मनुष्य जात आहे ती पृथ्वी तलावरती कंटिन्यू राहण्याकरता द रिप्रोडक्शन इट इज अ व्हेरी इसेन्शियल. आता एवढं झाल्याच्या नंतर मी आता सांगितलं रिप्रोडक्शन हे दोन प्रकारचं आहे, असेक्सुअल आणि सेक्सुअल टाइप ऑफ द रिप्रोडक्शन. तर याच्यामधलं आपल्याला फक्त आणि फक्त पाहायचं सेक्सुअल रिप्रोडक्शन. कारण आपल्याला सिलेबसला फक्त सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन आपल्याला सिलेबस मध्ये नाही. सेक्सुअल रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एम्फी मिक्सिंग. सेक्सुअल रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एम्फी मिक्सिंग. एम्फी मिक्सिंग याचा अर्थ असा होतो की समजा मेल मध्ये स्पर्म आहे, फिमेल मध्ये ओहा आहे, ते दोन्ही असे हा स्पर्म आणि हा ओहा ज्या वेळेला त्यांचं फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला ते असे पूर्ण मिक्स होत नाहीत एकमेकांमध्ये. मग काय होतं? फक्त दोघांचे न्यूक्लियस, समजा हा स्पर्मचा न्यूक्लियस आहे, हा ओहाचा न्यूक्लियस आहे, दोन्ही न्यूक्लियस फर्टिलायझेशनच्या वेळेला जवळ येतात आणि एकमेकांचं एक्सचेंज ऑफ द जेनेटिक मटेरियल इज टेक्स प्लेस, अँड दॅट इज कॉल्ड एज द एम्फी मिक्सिंग. म्हणजे फक्त
स्पर्म मधले जीन या न्यूक्लियस मध्ये जातात आणि ओहाच्या न्यूक्लियस मधले जीन याच्यामध्ये येतात. दोघांचे जे देवाणघेवाण आहे याला म्हणतात अँटी मिक्सिंग. त्याच्यानंतर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्युजन ऑफ द गॅमेट इज अ टेक्स प्लेस. म्हणजे यांच्यामध्ये फ्युजन ऑफ द गॅमेट. आता ज्यावेळी गॅमेट फ्युजन कधी होईल की आपण आता पहिला मी सांगितलं की अँटीमिक्सिंग. नंतर नंबर 2 फॉर्मेशन ऑफ गॅमेट. फॉर्मेशन ऑफ गॅमेट याचा अर्थ असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये होतं ना त्यांच्यामध्ये गॅमेट तयार होत नाही, परंतु ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ना त्यांच्यामध्ये गॅमेट तयार होतात. कोणते गॅमेट तयार होतात? उदाहरणार्थ मेल मध्ये स्पर्म तयार होतात, फिमेल मध्ये ओहा तयार होतात. आणि मग फॉर्मेशन ऑफ द गॅमेट इट इज टेक्स प्लेस इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर अँटी मिक्सिंग. अँटी मिक्सिंग म्हणजे एक्सचेंज ऑफ द जेनेटिक मटेरियल. त्याच्यानंतर नंबर 3 फ्युजन ऑफ गॅमेट. फ्युजन ऑफ गॅमेट it is also takes place in the sexual reproduction. म्हणजे आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणखीन आपण असं जर पाहिलं आणि एक सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक विशेष बाब अशी आहे, इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन in the early stages the meiosis cell division is takes place, and after the late the mitosis cell division is takes place. Mitosis, the meiosis means the chromosome number become half. कारण या सेक्स सेल जे असतात ना त्यांचा समजा जर्मिनल इपिथेलियल सेल येतात मेलच्या टेस्टिस मध्ये, मग त्यांचं जे पेशी विभाजन सुरुवातीला होतं त्याला म्हणतात मिओसिस, आणि ज्या वेळेला एम्ब्रियोची वाढ होती त्यावेळेला जे पेशी विभाजन होतं तेव्हा त्याला म्हणतात मायटोसिस. म्हणून एका छोट्या पेशीचं आपल्यासारखा मोठा अडल्ट का तयार झाला? कारण मायटोसिस सेल डिव्हिजन झालं आणि म्हणून आपण लहानाचे मोठे झालो. जर का आपल्यामध्ये मिओसिसच राहिलं असतं तर काय झालं असतं? मिओसिस जर झालं असतं तर आपली ग्रोथ बॉडीची झाली नसती, आणि म्हणून बॉडीची ग्रोथ होण्याकरता द मायटोसिस सेल डिव्हिजन it is a very essential. Then after that in the sexual reproduction the two phases are very essential. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन फेजेस महत्वाचे असतात. ज्युव्हेनाइल फेज. तर ज्युव्हेनाइल फेज म्हणजे काय आहे? पहिली फेज लक्षात ठेवा, ज्युव्हेनाइल फेज. ज्युव्हेनाइल JUVENILE ज्युव्हेनाइल फेज. आता ही ज्युव्हेनाइल फेज काय आहे? ज्युव्हेनाइल फेज in this phase the physical growth of the body is takes place in the juvenile phase. याचा अर्थ समजा एखादं लहान मूल आहे तर लहान मूल हळूहळू मोठं होतं, त्याच्या शरीराची वाढ होती, याला आपण म्हणतो फिजिकल ग्रोथ. In the juvenile phase, in the life, the two phases are present. That is the juvenile phase आणि reproductive maturity phase. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होणाऱ्या फेजेस आहेत. In the juvenile phase, the physical growth is takes place. त्यानंतर these are juvenile phase. It start from the birth. म्हणजे जन्मापासून जी सुरुवात होती ना त्याला म्हणायचं जुव्हेनाइल फेज. याचा अर्थ लहान मुलांचे जे कॅरेक्टर असतात ना त्या फेजला कोणती म्हणायचं? जुव्हेनाइल फेज. आता या जुव्हेनाइल फेज मध्ये आता आपण एखाद्या समजा लहान मुलगा रिप्रोड्यूस होऊ शकतो का? लहान मुलामध्ये रिप्रोडक्शन होतं का? याचं उत्तर आहे नाही. का होत नाही? कारण दे आर अंडर द जुव्हेनाइल फेज. म्हणजे त्यांच्यामध्ये only in the juvenile phase the growth of the body is takes place, but the reproductive organs are not well developed, आणि म्हणून they cannot reproduce. Children cannot reproduce. Children never giving a birth to the child. लहान मुलं
दुसऱ्याला याला बाळाला जन्म देऊ शकत नाही. त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये द रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ इज नॉट टेक्स प्लेस अँड दॅट फेज इज कॉल्ड ॲज द ज्युमिनाईल फेज ओनली. मग या फेज मध्ये फक्त काय झालं की फिजिकल ग्रोथ इज टेक्स प्लेस. दुसरी आहे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी. रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता बघा या फेज मध्ये काय काय होतं. तिसरी आहे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. In the reproductive maturity phase, the physical growth it is almost over. जो एखादा अडल्ट आहे, आता आपल्यासारखा अडल्ट असेल त्या अडल्टची काही वाढ होणारी नसते, म्हणजे जेवढी वाढ व्हायची तेवढी सर्व वाढ झालेली असते. याचं कारण इन द रिप्रोडक्टिव्ह फेज द फिजिकल ग्रोथ इज ऑलमोस्ट ओव्हर. त्याचबरोबर इट इन्व्हॉल्व्स the growth and the activity of the sex organ. फक्त इथं काय होईल, सेक्स ऑर्गन जे आहे यांची ग्रोथ होईल. सेक्स ऑर्गन्स द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ द ग्रोथ. डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा असं म्हणा, ग्रोथ अँड द ऍक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन इट इज टेक्स प्लेस इन द रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता इथं फिजिकल जी ग्रोथ आहे ना, फिजिकल ग्रोथ ती काय झालेली, फिजिकल ग्रोथ ओव्हर झालेली. त्याच्यानंतर सेक्स ऑर्गन्स इट इन्व्हॉल्व्स द ग्रोथ अँड द ऍक्टिव्हिटी. मग आता त्यानंतर तिसरं जे आहे दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह. दे आता हे जे आहेत दे रिप्रोडक्टिव्ह रिप्रोड्यूस सेक्शुअली. रिप्रोड्यूस सेक्शुअली. ते सेक्शुअली रिप्रोड्यूस का होतील, कारण यांच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट हे तयार झालेले असतात, म्हणून दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. आणि मग आता यांच्यामध्ये इन द रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज द व्हेरियस इव्हेंट्स. इव्हेंट्स म्हणजे घटना. व्हेरियस इव्हेंट्स ऑकर्स नेमली. मग कोणत्या आहेत, फॉर एक्झाम्पल प्री फर्टिलायझेशन. प्री fertilization means the process which is takes place before the fertilization, that is called as the pre-fertilization. आता या pre-fertilization मध्ये काय होईल की maturity it is takes place, that is the sex organs become mature in case of the male and the female. The development is takes place in the sex organ. आणि post fertilization events कोणते आहेत, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणजे की यांच्यामध्ये द झायगोट फॉर्मेशन इज टेक्स प्लेस. इथं दोन बाबी लक्षात ठेवा रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअली मध्ये की प्री फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन, किंवा आता सिक्वेन्सली असं म्हणा. नंबर 1 प्री फर्टिलायझेशन, याचा अर्थ फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरची प्रक्रिया. मग त्याच्यामध्ये काय येईल, फॉर्मेशन ऑफ द मेल अँड द फिमेल गॅमेट. नंबर 2 ला काय होईल, एकदा का गॅमेट त्यांच्यामध्ये तयार झाले की दुसरं त्यांच्यामध्ये होईल फर्टिलायझेशन. कारण ज्या वेळेला मेल आणि फिमेल गॅमेट असतील त्याच वेळेला त्याचं फर्टिलायझेशन होईल. आणि एकदा का फर्टिलायझेशन झालं की पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. 3 बाबी सांगितल्या मी. काय काय सांगितल्या की एक यांच्यामध्ये गॅमेट प्री फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट होईल. त्याच्यानंतर नंबर 2 ला होईल फर्टिलायझेशन. 3 ला होईल पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. या पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स मध्ये काय होईल, समजा एखाद्या फिमेल मध्ये एम्ब्रिओ तयार झालेला आहे, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालेलं आहे. फर्टिलायझेशन झालं की त्याच्यानंतर काय होईल की झायगोट formation is a takes place and the development of that zygote is takes place, that is called as the post fertilization event. आणि मग आता एवढं सर्व कुणामध्ये येईल,
that it is included in the reproductive maturity phase. हे आलं reproductive maturity phase. ह्या दोन फेजेस झाल्या. आपण पहिली जी फेज होती दॅट इज द ज्युएनाइल फेज आणि दुसरी कोणती पाहिली आपण रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता रिप्रोडक्टिव्ह पॅटर्न पुढचा जो आपला पॉइंट आहे दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह पॅटर्न. रिप्रोडक्टिव्ह पॅटर्न. तर रिप्रोडक्टिव्ह पॅटर्न म्हणजे इन द व्हेरियस ऑर्गॅनिझम the various patterns of the reproductions are present. किंवा याच्यात आपण असेही आणखी सांगू शकतो की various breeding patterns are present in the various organism. म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात. आता उदाहरणार्थ काही ॲनिमल कसे येतं सीजनल ब्रीडर्स. सीजनल ब्रीडर्स. तर सीजनल ब्रीडर्स याचा अर्थ फक्त काही ॲनिमल मध्ये त्यांच्या सीझन मध्येच ब्रीडिंग होती, इतरत्र वेळेला त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होत नाही. म्हणजे वर्षाच्या ठराविक कालावधीमध्येच जेव्हा ब्रीडिंग होती तेव्हा त्याला म्हणायचं सीजनल ब्रीडर्स. फॉर एक्झाम्पल sheep, goat, donkey, dog, sheep, goat, donkey, dog. आता यांच्यामध्ये sheep मध्ये sheep, donkey, goat, dog हे कशाचे एक्झाम्पल आहे. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स इन विच द सीजनल ब्रीडिंग इज टेक्स प्लेस. म्हणजे वर्षाच्या ठराविक कालावधीमध्येच यांच्यामध्ये ब्रीडिंग होती, इतरत्र वेळेला त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होत नाही. आणि मग आता इथं कोणतं या प्रत्येकाचं बघा इतरत्र वेळेला त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही, ते चाइल्डला बर्थ देऊ शकत नाही. तर हे काय झाले दॅट इज द सीजनल ब्रीडर्स. म्हणजे फक्त वर्षाच्या ठराविक कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन हे घडून येतं. आता काही असतात कंटिन्युअस ब्रीडर्स. कंटिन्युअस ब्रीडर्स. The word indicate that. या शब्दावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं की काही ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन वर्षभरामध्ये कोणत्याही कालावधीमध्ये घडून येतं, त्याला ठराविक सीझनची आवश्यकता नाही. आता फॉर एक्झाम्पल ह्युमन. आपल्याला जास्तीत जास्त जो अभ्यास पाहिजे तो ह्युमनचाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल एप. ह्युमन आणि एपचे आणि ह्युमनचे कॅरेक्टर जवळपास सारखे असतात कारण ते एका क्लासमध्ये येतात. मग त्यांच्यामध्ये काय आहे दे कॅन ब्रीड ऍट थ्रू आउट द इयर. थ्रू आउट इयर याचा अर्थ वर्षभरात यांच्यामध्ये ब्रीडिंग कधीही होऊ शकते, याला ठराविक सीझनची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात कंटिन्युअस ब्रीडर्स. बिकॉज इन देज एनिमल्स they can breed throughout the year. याला ठराविक कालावधीची आवश्यकता नाही, म्हणून यांना म्हणतात कंटिन्युअस ब्रीडर्स. आता इथं मी ज्या वेळेला तुम्हाला सांगेल त्यावेळेला आपल्या या टॉपिक मध्ये कंटिन्युअसली एक 2-3 शब्द नियमित येणार आहेत. रिप्रोडक्शन आताच मी सांगितलं. त्याच्यानंतर कॉप्युलेशन. कॉप्युलेशन कशाला म्हणतात मेल मध्ये जे सेक्शुअल सिक्रेशन असतं त्याच्यामध्ये स्पर्म असतात. मग मेल मधले फिमेल स्पर्म हे फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये रिलीज करणं याला म्हणतात कॉप्युलेशन. मग आता आपल्याला रिप्रोडक्शन माहिती झालं, कॉप्युलेशन माहिती झालं. फर्टिलायझेशन म्हणजे काय फ्युजन ऑफ द मेल अँड द फिमेल गॅमेट दॅट इज कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. एवढं सर्व एकदा माहिती झाल्याच्या नंतर आपण पुढच्या पॉइंट कडे येऊ आणि पुढच्या आपल्या पॉइंटचं नाव आहे दॅट इज द ह्युमन रिप्रोडक्शन. ह्युमन रिप्रोडक्शन. आपण इतरत्र ॲनिमलचं आता जे उदाहरण सांगितलं होतं या सर्वांचं पाहायचं झाल्याच्या नंतर आता आपण डायरेक्टली येऊ दॅट इज द रिप्रोडक्शन इन केस ऑफ द ह्युमन. कारण
आपल्याला अभ्यासाला फक्त ह्युमनचं रिप्रोडक्शन इन्क्लूड केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय काय येतं? आता ॲनिमल्स विच कॅन रिप्रोड्यूस, किंवा आपण ह्युमनचा विचार केला ना, ह्युमन मध्ये रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारचं आहे? ह्युमन, इन केस ऑफ द ह्युमन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज प्रेझेंट, means the formation of the male and the female gamete is takes place. And in case of the human being, some sequential events are takes place. Sequential events म्हणजे माणसामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ना, हे रिप्रोडक्शन होत असताना काही अशा क्रमवार घटना घडून येतात, त्यांना म्हणतो सिक्वेन्शियल इव्हेंट्स. मग आता या सिक्वेन्शियल इव्हेंट्स मध्ये काय आहे? नंबर 1, गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस means the process of formation of gamete, that is called as the गॅमेटोजेनेसिस. म्हणजे स्पर्म आणि ओहा तयार होणं याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. आता एकदा गॅमेट तयार झाल्याच्या नंतर काय होणार? इनसॅमिनेशन. इनसॅमिनेशन. व्हॉट इज मीन बाय इनसॅमिनेशन? मेलचं जे सेक्शुअल सिक्रेशन असतं म्हणजे सिमेन, it is released in the female genital tract at the time of the copulation, that is called as the insemination. मेलचं सेक्शुअल सिक्रेशन फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये रिलीज करणं याला म्हणतात इनसॅमिनेशन. त्याच्यानंतर स्पर्म, आता फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये स्पर्म गेल्याच्या नंतर काय होणार? द फर्टिलायझेशन इज टेक्स प्लेस. आणि ह्युमन मधलं फर्टिलायझेशन कोणतं आहे? दॅट इज द इंटरनल fertilization. Internal fertilization. The fertilization which takes place inside the body, that is called as the internal fertilization. कारण माणसामधलं जे फर्टिलायझेशन आहे ते बॉडीच्या आतमध्ये घडून येतं. एवढं झाल्याच्या नंतर काय होईल? झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन. एकदा का फर्टिलायझेशन झालं की नंतर त्याच्यापासून काय होईल? झायगोट तयार होईल. म्हणजे स्पर्म आणि ओहा एकत्र फ्यूज झाले की त्यांच्यापासून जी सुरुवातीला पेशी तयार होती याला आपण झायगोट असं म्हणतो. आणि मग असा हा झायगोट तयार होतो. आणि झायगोट तयार झाल्याच्या नंतर मग काय होणार? एम्ब्रिओ. डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ. हाच झायगोट हळूहळू मोठा होतो आकाराने आणि यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज द एम्ब्रिओ. एम्ब्रिओच्या नंतर जेस्टेशन. जेस्टेशन पिरियड ऑफ द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचा जो कालावधी असतो त्याला म्हणतात जेस्टेशन पिरियड. म्हणजे हा तो किती असतो? 9 month आणि 9 days. That is the period of the pregnancy in case of the female, and that is called as the gestation period. In case of the female, the gestation period, it is a very long, 9 months and the 9 days. आणि एकदा मग हा प्रेग्नन्सीचा कालावधी संपला की त्यानंतर काय होणार? नंबर 7, पार्च्युरेशन. पार्च्युरेशन. पुढचं होणार पार्च्युरेशन. आणि एवढं एकदा झाल्याच्या नंतर मग हे सर्व काय झाले? दॅट इज द ह्युमन रिप्रोडक्शन. मग इन द ह्युमन रिप्रोडक्शन. स्टॉप. ओके. ह्युमन आणि ते संपला आता संपली. 40 मिनिटं झाले. बरोबर 40 मिनिटं संपले का? 1च मिनिट झालं मग संपले.